जय हिंद मित्रांनो, जबरदस्त असा वैवारी प्रकरणावरील एक प्रश्न घेऊन आलो। प्रश्न काय ते पाहू। वडील मुलाला म्हणाले, तू आज ज्या वयाचा आहेस त्या वयाचा मी तुझ्या जन्माच्या वेळी होतो। जर सध्या वडिलाचे वय 40 वर्ष असेल तर मुलाचे 5 वर्षापूर्वीचे वय किती आहे असं विचारलेलं आहे। तर मित्रांनो लक्षात घ्या, वडील जे मुलाला म्हणाले ते काय, तू आज ज्या वयाचा आहेस त्या वयाचा मी तुझ्या जन्माच्या वेळी होतो। म्हणजे याचा अर्थ वडिलांचं सध्याचं जे वय आहे ते मुलाच्या सध्याच्या वयाच्या दुप्पट आहे। ठीक आहे, तर मग जर समजा मुलाचं वय, मुलगा जर x वर्षाचा असेल तर जे वडील आहेत त्या वडिलांचं वय असणार 2x। ठीक आहे, आणि वडिलांचं वय सध्याचं उदाहरणामध्ये दिलेलं आहे जे की आहे 40 वर्ष। ठीक आहे, मग हे 2x बरोबर 40 वर्ष, तर x बरोबर किती जर काढलं आपण तर मुलाचं वय मिळतं। कधीचं मिळतं? सध्याचं मिळतं। ठीक आहे, मग x बरोबर 40 हे दोन गुणाकारातले इकडं भागाकारात येणार, 40 चे अर्धे होणार 20। तर हे जे आहे मित्रांनो हे आहे मुलाचं सध्याचं वय। हे कधीच आहे? सध्याचं वय आहे, आणि हे सध्याचं वय ऑप्शन मध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। ठीक आहे, पण आपल्याला कधीचं विचारलं होतं मुलाचं 5 वर्षापूर्वीचं वय किती आहे। जर मुलाचं सध्याचं वय 20 वर्ष असेल तर 5 वर्षापूर्वी त्याचं वय किती असणार मित्रांनो? 20 वजा 5 15 वर्ष असणार आहे। ठीक आहे, प्रश्न नक्कीच तुम्हाला समजला असेल, आणि समजला असल्यास आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा आणि तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा। जय हिंद।